कधी असं झालंय का की तुम्ही अगदी आरामात गाडी चालवत आहात, छान गाणी ऐकताय आणि आणि अचानक कोणीतरी चुकीच्या बाजूने येऊन तुमची लेन कापतो आणि क्षणात तुमच्या डोक्याचा पारा चढतो. हं, रोजचंच आहे ते. किंवा महिन्याचे पैसे भरूनही ऐन महत्वाच्या कामाच्या वेळी इंटरनेट इतकं स्लो होतं की वाटतं लॅपटॉप उचलून फेकून द्यावा. हो, हो. या छोट्या छोट्या गोष्टी ज्यांचा खरं तर आपल्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होत नाही, पण त्या आपल्याला प्रचंड त्रास देतात. असं का होतं? हं, या चिडचिडीच्या मुळाशी नक्की काय आहे, आज आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत. आणि त्यातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही नाराजी परिस्थितीमुळे येते की की आपल्या डोक्यात चाललेल्या विचारांमुळे. बरोबर. चला हे जरा फोडून बघूया. नक्कीच. तर याची सुरुवात एका मूलभूत संकल्पनेपासून होते. माणूस एकाच वेळी 2 पातळ्यांवर जगत असतो. 2 पातळ्यांवर. हो. एक आहे कर्म पातळी, म्हणजेच डुईंग. यात आपलं रोजचं काम, धावपळ, ध्येय गाठणं हे सगळं येतं. अच्छा. आणि दुसरी आहे अस्तित्व पातळी, म्हणजे बीइंग. ही आपली मूळ ओळख आहे, जिथे शांतता, स्थिरता आणि समाधान आहेत. पण गंमत अशी आहे की आपलं आयुष्य पूर्णपणे या कर्म पातळीवरच केंद्रित झालेलं आहे. अगदी थांबा, इथे मला एक प्रश्न आहे. हे कर्म आणि अस्तित्व ऐकायला खूप तात्विक वाटतं. हं, म्हणजे हे काहीतरी आध्यात्मिक किंवा साधू संतांसाठीची गोष्ट आहे असं वाटू शकतं. सामान्य माणसाच्या आयुष्यात जो रोज सकाळी उठून लोकलची गर्दी पकडतो, ऑफिसमध्ये टार्गेट पूर्ण करतो, त्याच्या आयुष्यात या अस्तित्व पातळीला जागा कुठे आहे? बरोबर आहे. शांत बसून राहिलं तर घर कसं चालेल? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि याचं उत्तर खरं तर आपल्या आजूबाजूच्या समाजात दडलेलं आहे. आपण कर्म पातळीत इतके का अडकतो? हं, कारण आजच्या जगात, विशेषतः आपल्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये, तुमची ओळख तुमच्या कामाने, तुमच्या पदाने. हा प्रश्न नंतर येतो. या हसल कल्चरमध्ये शांत बसणं, काहीही न करणं म्हणजे आपण वेळ वाया घालवतोय, आपण मागे पडतोय, असा एक काय म्हणतात त्याला अपराधगंड मनात तयार होतो. हो. त्यामुळे ती अस्तित्व पातळी, जी आपल्या ऊर्जेचा मूळ स्रोत आहे, तिच्याशी आपला संपर्कच तुटून जातो. म्हणजे आपली ओळखच आपल्या कामाशी इतकी जोडली गेलीये की ते काम आपल्या मनासारखं झालं नाही की थेट आपल्या अस्तित्वावरच घाला घातल्यासारखं वाटतं. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे काम करायचं, पण त्यात स्वतःला इतकंही गुंतवून घ्यायचं नाही की आतली शांतता हरवून जाईल. अगदी बरोबर. कामात असूनही कामापासून किंचित अलिप्त राहणं, तीच खरी कला आहे. अच्छा. जेव्हा हा समतोल साधला जातो, तेव्हा बाहेरील परिस्थितीत अडथळे आले तरी आतली शांतता भंग पावत नाही. हे ऐकायला खूप छान वाटतं. पण रोजच्या जगण्यात हे कसं शक्य आहे? मला आठवतंय, एकदा मी पुण्याला निघाले होते आणि एक्सप्रेसवेवर प्रचंड ट्रॅफिक लागलं. हां, सुरुवातीची 10 मिनिटं मी शांत होते, गाणी ऐकत होते. पण जसं जसा वेळ जाऊ लागला तसं तसं माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. काय विचार आले? अरे देवा, मी वेळेवर पोहोचणार नाही. आजच यायला हवं होतं का? हे समोरचे लोक इतके हळू का चाललेत? अक्षरशः गाडीत बसून माझा रक्तदाब वाढत होता. हो, होतं असं. तुमचं म्हणणं ऐकून आता वाटतंय की त्रास ट्रॅफिकचा नव्हता, तर माझ्या मनातल्या त्या कथेचा होता. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरला, कथा. आपल्याला त्रास परिस्थिती देत नाही, तर त्या परिस्थितीबद्दल आपण आपल्या मनात जी कथा रचतो ती देते. आणि यावर एक खूप सोपा पण सुरुवातीला विचित्र वाटणारा उपाय म्हणजे सरेंडर टू द नाव. शरण जा. पण हे थोडं निष्क्रिय नाही का वाटत? म्हणजे परिस्थिती बदलायचा प्रयत्नच करायचा नाही का? नाही, म्हणून गप्प बसायचं की ती प्रक्रिया सुधारण्यासाठी प्रयत्न करायचा? नाही, अजिबात नाही. शरण जाणे म्हणजे निष्क्रिय होणे किंवा हार मानणे नव्हे. शरण जाणे म्हणजे वर्तमानाशी भांडण थांबवणे. अच्छा, भांडण थांबवणे. हो, जेव्हा तुम्ही त्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकला होतात, तेव्हा तुम्ही वास्तवाशी भांडत होतात. हे असं असायला नको होतं, हा विचार तुमच्या मनात सतत सुरू होता. बरोबर. अशा क्षणी फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा. जर मी या क्षणात कोणताही विचार जोडला नाही, कोणतीही कथा रचली नाही, तर हा क्षण कसा आहे? म्हणजे? फक्त गाडीत बसलेली आहे, एवढंच. पुढे मागे गाड्या आहेत. हो. रेडिओवर गाणं सुरू आहे, इतकंच. बरोबर. त्या क्षणात काही त्रास आहे का? नाही. नाही? त्रास त्या कथेमध्ये आहे, जी तुमचं मन तुम्हाला सांगत होतं, मी उशीर करणार आहे, माझा दिवस वाया गेला. ज्या क्षणी तुम्ही ती कथा बाजूला सारता, त्या क्षणी चिडचिड नाहीशी होते. यालाच शरण जाणे म्हणतात. अच्छा. आणि गंमत म्हणजे एकदा का तुम्ही आतून शांत झालात
की मग बाहेरच्या परिस्थितीवर काय करायचं हे तुम्हाला जास्त स्पष्टपणे दिसतं. म्हणजे ऑफिसच्या त्या अकार्यक्षम प्रक्रियेबद्दल तुम्ही चिडचिड करत बसण्याऐवजी शांत डोक्याने त्यात सुधारणा कशी करता येईल याचा विचार करू शकता. म्हणजे तक्रार करायचीच नाही असं नाही, पण तक्रार करण्याची पद्धत बदलायला हवी. अगदी. आणि इथेच विधायक तक्रार आणि सवयीची तक्रार यातला फरक समजून घ्यायला हवा. विधायक तक्रार हो. समजा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तुम्हाला थंड सूप दिलं गेलं, तर तुम्ही वेटरला बोलवून शांतपणे सांगू शकता की हे सूप थंड आहे, कृपया गरम करून आणाल का. ठीक आहे. ही झाली विधायक तक्रार. याचा एक उद्देश आहे आणि त्यामुळे परिस्थितीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आणि सवयीची तक्रार म्हणजे सवयीची तक्रार म्हणजे ट्रॅफिकबद्दल, हवामानाबद्दल, सरकारच्या धोरणांबद्दल सतत कुरकुर करत राहणं. ह्या अशा तक्रारी आहेत ज्यांनी परिस्थितीत काडीचाही फरक पडणार नाही. त्या फक्त तुमची आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांची मनःशांती हिरावून घेतात. खरंय. अशा तक्रारी खरं तर आपल्या अहंकाराला खाद्य पुरवतात. बघा माझ्यासोबत कसं चुकीचं होतंय, हे जग किती वाईट आहे, हे स्वतःला आणि जगाला पाठवून देण्याचा हा एक मार्ग असतो. हे खूप खोलवर जाणारं विश्लेषण आहे. म्हणजे आपण नकळतपणे स्वतःला बळी किंवा विक्टिम ठरवत असतो. बरोबर. याला जर मोठ्या चित्रात पाहिलं तर मग हे आपल्या नातेसंबंधांनाही लागू होतं, नाही का? हो, नक्कीच. आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या आईवडिलांनी, जोडीदाराने किंवा मुलांनी आपल्या मनासारखं वागावं, आणि जेव्हा ते तसं वागत नाहीत तेव्हा आपण दुःखी होतो. हो, कारण इथेही आपण बाहेरच्या व्यक्तीकडून किंवा परिस्थितीतून आनंदाची आणि समाधानाची अपेक्षा करत असतो. पण सत्य हे आहे की तुम्ही स्वतःच्या आतमध्ये त्या अस्तित्व पातळीवर आनंदी नसाल तर बाहेरचं जग तुम्हाला कधीच कायमस्वरूपी आनंदी करू शकणार नाही. एकदा हे सत्य स्वीकारलं की तुम्ही इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणं थांबवता. पण हे स्वीकारणं खूप कठीण आहे, विशेषतः जवळच्या नात्यांमध्ये. कसं स्वीकारायचं की आपले पालक किंवा मुलं बदलणार नाहीत? बदलणार नाहीत असं नाही, पण ते त्यांच्या चेतनेच्या म्हणजे त्यांच्या समज आणि अनुभवाच्या पातळीनुसारच वागू शकतात हे स्वीकारणं महत्वाचं आहे. अच्छा. आपण कुणालाही त्यांच्या समजेच्या पलीकडे जाऊन वागायला भाग पाडू शकत नाही. त्यांचं वागणं हे त्यांच्या प्रवासाचा एक भाग आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्याला समस्या म्हणतो ती अनेकदा आपल्या प्रतिकारामुळेच जिवंत राहते. अगदी. पण मग हे सगळं होतं का? आपल्या मनात इतरांकडून, जगाकडून इतक्या अपेक्षा का असतात? या सगळ्या त्रासाच्या मुळाशी नक्की काय आहे? या सगळ्याच्या मुळाशी एक खूप मोठा गैरसमज आहे, जो आपल्या मनात नकळतपणे अगदी लहानपणापासून रुजवला जातो. आणि तो गैरसमज कुठला? तो गैरसमज म्हणजे हे जग मला आनंदी करण्यासाठी आहे किंवा माझ्या आयुष्याचा शेवट आनंदीच व्हायला हवा. हॅपी एंडिंग. अगदी. आपल्या सगळ्या जुन्या चित्रपटांमध्ये, कथांमध्ये हेच तर दाखवलं जातं. हो. की खूप संघर्षानंतर नायक-नायिकेचे लग्न होते आणि मग ते कायमचे सुखात राहू लागले. पण त्यानंतर खरं आयुष्य सुरू होतं हे कोणी सांगतच नाही. बरोबर. ही हॅपी एंडिंगची संकल्पना आपल्या डोक्यात इतकी पक्की बसते की आपल्याला वाटतं की आयुष्यात एक असा टप्पा येईल जिथे सगळ्या समस्या संपतील आणि फक्त आनंदच असेल. पण वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आयुष्य हे सुख आणि दुःखाचं मिश्रण आहे. ते आपल्याला सतत आव्हानं देत राहणार. म्हणजे लाटांसारखं. अगदी. लाटा या समुद्राचा अविभाज्य भाग आहेत, तसंच आव्हानही आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे जग मला आनंदी करेल ही अपेक्षा बाळगणं म्हणजे समुद्राच्या काठावर बसून लाटा येऊच नयेत अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. खरंय. हीच अपेक्षा आपल्या बहुतेक दुःखांचं, चिडचिडीचं आणि नाराजीचं मूळ कारण ठरते. तर ह्या सगळ्या चर्चेचा रोख असा आहे की सुखी होण्याचा रिमोट कंट्रोल बाहेरच्या जगाच्या हातात देण्याऐवजी तो आपल्या हातात घ्यायला हवा. बरोबर. आपली चिडचिड, दुःख हे रहदारी, हवामान किंवा इतर लोकांच्या वागण्यामुळे नाही, तर त्या घटनांकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो, आपल्या मनात कोणती कथा सुरू आहे त्यामुळे निर्माण होतं. कर्म करताना अस्तित्वाशी असलेलं नातं टिकवून ठेवलं आणि वर्तमानात जगायचा सराव केला तर बाहेर कितीही वादळ असलं तरी आत शांतता टिकून ठेवता येते. अगदी बरोबर. या चर्चेत आपण पाहिलं की इतर लोकांनी आपल्या मनाप्रमाणे वागावं ही अपेक्षा आपण सोडून दिली पाहिजे. पण जरा विचार करा, आपला रोजचा किती वेळ आणि किती मानसिक ऊर्जा फक्त माणसंच नाही तर निर्जीव गोष्टी आणि परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे असाव्यात या अवास्तव मागणीत खर्च होते. म्हणजे रहदारी सुरळीत चालावी, हवामान आपल्याला हवं तसंच असावं, कम्प्युटर कधीच हँग होऊ नये, सरकारने घेतलेले निर्णय आपल्याला नेहमीच पटावेत,
हं. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्या आपल्या इच्छेनुसार चालाव्यात हा हट्ट धरण्यात आपण किती शक्ती वाया घालवतो. जर आपण ही मागणीच, हा हट्टच सोडून दिला तर आपल्या आत किती ऊर्जा आणि शांतता शिल्लक राहील.